भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या विचार मी पहिल्यांदा वंदन करतो. आदरणीय भंते, विचारपीठावर सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझ्या ज्याला जमलेल्या धम्मबंधू आणि भगिनीनो, खरं तर हा ऐतिहासिक सोहळा आहे. हे कार्यक्रम चालू असताना माणसं जेवायला बसली. त्याच्यावर मला बुद्धाचं एक उदाहरण आठवलं. गौतम बुद्ध असेच प्रवचनाला गेले होते आणि एक माणूस कणत होता. बुद्ध आनंदाला म्हटले, आनंदा जा रे, तो दुःखी दिसतो, आपल्या धम्माची सगळी तत्व सांग म्हणजे तुझं दुखणं कमी होईल. आनंदा गेला, धम्माची ए टू झेड तत्व सांगितली, पण गडी काय कणायचा थांबणा. आनंद म्हटलं, आश्चर्य आहे, सगळी धम्माची तत्व सांगितली पण गडी कणायचा थांबणा. आणि मग बुद्धाने ओळखलं, आनंदा आपल्या भिक्षापत्रात अन्न नेऊन दे म्हटले. ते लय दिवस अर्धपोटी होतं, अन्न बघितलं आधाशासारखं खाल्लं आणि पोट भरल्यानंतर म्हणाला, मगाशी काहीतरी सांगत होता, आता सांगा मला पुन्हा ऐकायचं आहे. तसं सगळं चिवचिव पोटात करायला ना आम्ही आपलं बोलणं. तरी सुद्धा माझ्या आया बहिणीनो, जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, पण खाण्यासाठी जगण्यात काय अर्थ नाही. आज मातंग समाजाचं धर्मांतर झालं. आता प्रचंड प्रमाणामध्ये संख्येनं मातंग समाज बौद्ध धर्माकडे वळतोय. पण वळत असताना पूर्वाश्रमीचे जे महाराणा आताचे बौद्ध, त्यांनी त्यांना स्वीकारलं पाहिजे. ही अडचण झाली. 74 वर्ष झालं स्वातंत्र्याला आणि 56 नंतर आपण बौद्ध झालोय. बुडा शेजारी मांग आहे, त्याला आपणाला धम्म देता आला नाही, त्याला धर्मांतर करता आलं नाही, त्याला बौद्ध करता आलं नाही. याचाही विचार आपण केला पाहिजे. हे जे साठे आहेत, मी आहेत, एकनाथ आवाड आहे, ती सगळी माणसं मागायची. अभ्यास करून आम्ही बौद्ध झालोय. कुणाला खुश करण्यासाठी बौद्ध नाही, आमच्या विकासाचा तो विचार असल्यामुळे आम्ही बौद्ध धम्म स्वीकारतोय, कुणाला खुश करण्यासाठी नव्हे. बुद्ध म्हणजे माणूस होणं, बुद्ध म्हणजे माणूस होणं. आपण माणूस होतो का? होतो का माणूस? मांग मार माणूस नवन, कुत्र मांजर जनावर नव, ह्या म्हणी होत्या म्हणी. ॲट्रॉसिटी म्हणजे काय? शिवी दिली म्हणून ॲट्रॉसिटी आहे. हे मांग मार ढोर चांबार ह्या शिव्या शिव्या, आणि शिवी दिली म्हणून ॲट्रॉसिटी आहे. बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे, मेल्यानंतर नव्ह. हे हिंदू धर्मात आहे, कावळ्याची वाट बघायची. बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे. कसा? आज मातंग समाजानं देव नाकारले, त्याचा पुनर्जन्म झाला आणि तो बुद्ध झाला. हा पुनर्जन्म आहे. एकानं दारू सोडली, बौद्ध धम्म असा एक धम्म आहे माझ्या बांधवांनो. इतर धर्मामध्ये शब्द आणि शब्द खरा माना आणि त्याप्रमाणे वागा असं धर्म सांगतात. पण बुद्धामध्ये बदलायला संधी आहे. बुद्ध धर्मामध्ये बदलायला संधी आहे. मांगानं आज धर्मांतर केलं, त्याचा पुनर्जन्म झाला. दारुड्यानं दारू सोडली, त्याचा पुनर्जन्म झाला. बिडीवाल्याने बिडी सोडली, त्याचा पुनर्जन्म झाला. तो माणूस झाला. म्हणून बौद्ध धर्म जगामध्ये वाढतोय, तो सगळ्यांना आवडतोय. मातंग समाजाच्या लोकांना सांगतो, त्रिशरण पंचशील आपण म्हटलं, बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय? मराठीत सांगूया बनते. बुद्धं शरणं गच्छामि, मी माझ्या बुद्धीला शरण जाणं म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते तसं वागणं म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. इकडे बुद्धीला पटणारे स्वीकार देतात का? देतात का? दसरा सण आहे ना, दसरा इकडे आहे का दसरा? बुद्धीला पटणारे तिथे स्वीकारू देत नाहीत. काय दसऱ्याला? दसऱ्याला सोनं लुटायला जातात. आहे का सोनं? ते दसऱ्याच्या आदल्या दिवशी मांगा महाराज माणसं काट्या कोट्यात वना जातात, आपल्याचा पाला तोडतात, बिंड बांधून माळाला रचलं की ह्यांचं सोनं झालं.
आणि मग आमचं इकडे ही स्त्रीची कुठं सोनं लुटायला. हे झुंबरच्या पिंड्यावर आपट्याचा पाला येताना जुंधळ्याचा पाला चांदी, कुठे गेलं सोनं रे? पाला आहे की पाला. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्ध म्हणतात ना, कान डोळा त्वचा जीभ दिल्या कशाला दिले? डोळ्याला दिसते त्याच्यावर विश्वास ठेव, नाकाला गंध येतो त्याच्यावर विश्वास ठेव, त्वचेला स्पर्श होतो त्याच्यावर विश्वास ठेव, डोळ्याला दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेव. पण तिकडं सगळंच उद्ध्वस्त केलंय. आणि सोनं कसं आहे मावशी? 50,000 रुपये तोळा आहे सोनं. दसऱ्याला पाल्यावर समाधान मानायला लावले आम्हाला. गावात जाते सोनं घ्या कडाकण्या द्या, सोनं घ्या कडाकण्यावर सोनं देऊन येते. बुद्धं शरणं गच्छामि. पडते का बुद्धीला? माझ्या बांधवांनो, पुरस्वामी महाराज बौद्ध, आता आपण सावध राहिलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये गणपती यायला लागलाय वाजत गाजत. बुद्धं शरणं गच्छामि. म्हणते मुंबईला गेलो होतो गणपती उत्सवामध्ये, एक गणपती बघितला मी, अर्धा निळा ना अर्धा भगवा. मी म्हटलं ही काय भानगड आहे? युती झाल्या म्हटलं आमची युती. बुद्धं शरणं गच्छामि. पडते का ते? वाजत गाजत गणपती आले आपल्यामध्ये. काय गणपती, काय जन्म सांगितलं त्यांनी सांगितलं, आम्ही सांगत नाही. पार्वती आंघोळीला बसली होती आणि तिच्या घराला दार नव्हतं. आता तिच्याच घराला दार न म्हटलं आमचं उघडच होतं सगळं. पार्वती आंघोळ करते, तिचा नवरा शंकर नाग घेऊन जंगलात. तिला प्रश्न पडला, आंघोळ करता करता पुरुष माणूस कोणतरी आला तर माझं कसं व्हायचं, म्हणून तिनं अंगावला घासून घासून मळ काढला. मळापासून पोरग तयार केलं, त्याच्या हातात दांडकं दिलं, उंबऱ्यावर ठेवलं, कुणाला आत सोडू नको. पार्वतीचा अंघोळ, गणपती बसले हुंबऱ्यावर, त्यावर नाग घेऊन शंकर. सगळ्यात रागीट म्हणे देवशंकर. आत पाय ठेवणार गणपतीने पाय हिसकला. अरे चुकून, अरे चुकून दंगा एवढ दोघाचा. गणपती काय पाय सोडना आणि हे काय जायचं थांबना. आणि सगळा दंगा बघून शंकर चिडलं, माझ्याच घरात मला कोण माझं पाय धरत आहे. चिडलं, त्याने एका झटक्यातच पोराचं मुंडकं उडवलं. तो दंगा बघून पार्वती आहे तशी आली, म्हटली माझं पोरग कुठं आहे? नवरा म्हटला जाताना नव्हता, मला माझं पोरग पाहिजे. नवरा म्हणतोय जाताना ना ना मला माझं पोरग. अगं मी नवरा आहे तू ना ना, मला माझं पोरग पाहिजे. बायकोचा हट्ट माहित आहे, फेसाळ शंकर. गरीब हत्ती चालू होता, अंतर्ज्ञानी शंकराला मुंडकं सापडना पोराचं. गरीब हत्ती चालू तोडला, जोडला, हे म्हटलं तुझं पोरग. बौद्ध झालोय आपण. बुद्धं शरणं गच्छामि. पटते का बुद्धीला? हाय का जगात असलं ऑपरेशन? माणसाचं धड मुंडका हत्तीचं काटा केलाय बसायला उंदीर. घ्या बुद्धं शरणं गच्छामि. माझ्या मातंग बंधूंनो, देवाच्या नादाला लागू नका. आज धर्मांतर झालंय. धर्मांतर म्हणजे काय करायचं आहे? घरातलं इद्र देव बाहेर काढायचं आहे आणि चांगला बुद्धाचा चेहरा घरात बसवायचा आहे. त्याचं ते धर्मांतर आहे. एक तर देव हिंदू धर्माचा देख नाही का? घरात असलं तर बघा, काळ किट इद्र ढान सगळं देव आमचा आहे. बघा त्यांचा देव लाल भडक बाय, लांबलचक नाक, डोक्याला घाटात सोन्याचं टोप घालते, हसते तर गालात बसते, गालात हसते, बसली तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ती बामणाचं कुलदैवत. एकही देखणं आमचं नाही. काळ किद्र ढ्यान, कुंडुकरा बसलाय, गाढवा बसलाय, उंदराव बसलाय, असलंच आहेत ना. आमच्या कॉलेजमध्ये एक सनातन संस्कृतीची बाई आलती. ती काय म्हटली, तुम्हाला मनशांती लाभायचं असेल तर डोळं झाकून कुलदैवाचं नामस्मरण करा. हे बाय म्हटलं थांब, डोळं झाकून देव आठवत म्हणतीस, तुझं बरं आहे लक्ष्मी, पोरग सुद्धा घाबरते म्हटलं देवाच्या समोर जायला. आमचं आहे का इद्र ध्यान द्याव.
का देव नाकारायचे आहेत, का धर्मांतर केले आपण समजून घ्या. बाबासाहेबांनी का देव नाकारायला सांगितले बघा. लक्ष्मीला त्यांच्या पेढा टाकला, लक्ष्मी खुश. साखर टाकली खुश. आणि इकडे 17 रेड्या कापलं तर देव खुश नाही. बकऱ्याचं, कोंबड्याचं, रेड्याचं तेवढं द्यावं आम्हाला आणि साखरेचं पेढ्याचं त्यांना. पेढ्याच्या खर्चात रेडा येतोय का? साखरेच्या खर्चात बकर कोंबडं येते का? पूर्वाश्रमाची महाराण आताचे बहुत का प्रगत केली त्यांनी. देव नाकारले तो पैसा शिल्लक राहिला आणि राहिलेला शिल्लक पैसा पोराच्या शिक्षणावर गेला आणि म्हणून त्यांची पोरं DIG, DSP, कलेक्टर, आमदार, खासदार, मंत्री झाली. मांग देवातच अडकली. महाराणी बाबासाहेब म्हटले देव टाका. महाराणी पोत्यात भरलं, नदीला सोडलं. मांगाने वताला जाऊन अडवलं आणि घरात आणून बसवलं. देव असतं तर महाराजांचं वज वाटोळ व्हायला पाहिजे होतं का नाही? उलट झालंय. ज्यानं देव टाकलं ते खुश आहे आणि देव घरात आहे तीच सगळ्यातच आहे. माझ्या बांधवांनो, हे बदलूया. देवाचा लय नाद करू नका माझ्या आई बहिणीनो. मी एका खेड्यात गेलतो, साठे साहेब एका बाईच्या अंगात आलतो. पोरं म्हटलं देवालय चला, देवालय चला. गेलो तर बाई झोपडीत घुमत होती. देव झोपडीत आला होता. मी तिच्याकडे बघितलं तर घुमता घुमता करायची. म्हटलं देव सूर का मारालाय? घुमता घुमता करायची. मी म्हटलं देव सूर का मारतोय? वर बघितलं तर झोपडी दोरीवर चाण्या टाकल्या त्या. हे देव असला आमची. आणि चाणीच्या जवळ मांजर चाललंय. घुमता घुमता त्या बायला चाणीला तोंड तेवढं देव केलं की मांजर बाजूला व्हायचं. हे असलं देव आम्हाला दिल्यात. देवांचं लक्ष चाणीकडे सगळं, आमच्याकडे काय नाही. बुद्धं शरणं गच्छामि. जे बुद्धीला पटेल ते स्वीकारणं म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि म्हणजे काय? मी माझ्या तत्वाला शरण जाईन. जो समाज स्वतःच्या बुद्धीनं तत्वानं जातो अशा समाजाला शरण जाणं म्हणजे संघं शरणं गच्छामि. हे त्रिशरण घेतले आपण. पंचशील, मी दारू पिणार नाही, खोटं बोलणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, हत्या करणार नाही, हे पंचशील आहे. आणि आमचा बुद्ध लडबड लागला. अरे कसला बुद्ध तू? मी दारू पिणार नाही. दारू पिणारा बुद्ध कसा बनते? दारू पिणाऱ्याच्या विधीला तुम्ही जायचं नाही, तो बुद्ध नाही. का जायचं? बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी. प्रत्येक धर्माचा माणूस त्याच्या पोशाखावरून ओळखतोय. पगडी शिकायचे, शेंडी बामणाचे आहे, हिंदूंची आहे, दाढी मुसलमानाची आहे. पोशाखावरून माणूस ओळखतोय त्या त्या धर्माचा. बुद्ध कसा ओळखायचा? बाबासाहेब म्हटले बुद्ध वर्तनातून ओळखायचं. आणि आमच्याकडे जग, अरे कसला बुद्ध तू? हे त्रिशरण. पण अहो काय वाईट सांगितलं ना? कुठल्या बामणाने हिंदू धर्मात सांगितलंय का मांगोड्यात मारण्यात येऊन दारू पिऊ नका र, खोटं बोलू चरवणार म्हणतोय का कोण कधी? ते म्हणते नुसतं आणून टाका. गुलाम आहोत आपण, गुलाम. ह्या धर्मात, हिंदू धर्मात राहणं म्हणजे गुलाम आहात तुम्ही, गुलाम. गुलाम म्हणजे काय कळतंय का? गुलाम म्हणजे काय? पोरग मला होते. पोरग कुणाचं? माझं. माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे का नाही? तिकडे जायचं. मातंग समाजाचं धर्मांतर झालं, त्याच्यात कचरू एक नाव आले मगाशी. पोरग होते मला, माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला नाही त्या हिंदू धर्मामध्ये. ब्राह्मणाला जाऊन विचारायचं, ब्राह्मण म्हणजे तुझं नाव काय? कांबळे. केवर बटन दाबलं की आता कॉम्प्युटर मध्ये दगड्या धोंड्या कचऱ्या पांड्या ठेव, तुला काय ठेवायचं ते. मराठवाड्यामध्ये अनेक नावं कचरू आहेत, दगडू आहेत का नाही? ती पार्सल तिकडून आले.
कचराच आमचा. आणि त्यांचं सुदर्शन, त्यांचं आडनाव काय? सुदर्शन. राज ठाकरेच्या पोराचं काय? यान. कुठलं आलं यान? आमचं दगड्या धोंड्या कचऱ्या पांड्या पाक बुक्का झालाय आमचा. अशीच नाव आहेत ना आपली. बुद्धं शरणं गच्छामि. हे सगळं बदलायचं असेल तर गौतम बुद्धाचा धम्म महत्वाचा आहे माझ्या बांधवांनो. तुम्ही धर्मांतर केले, बौद्ध झालात, बुद्धाप्रमाणे वागा, माणसाप्रमाणे वागा. तुम्ही माणूस झालाय. बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. आणि माणसाचं दुःख हलकं होण्यासाठी एकमेकाशी कसं वागायचं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे. एसटीतून जाताना एखादी बाई झोंबकळत असेल, कोण उठणार? बुद्ध उठतोय. दुःखी आहे ती, अडचणीत आहे, उठतोय. बसायला जागा तो बुद्ध आहे. नाहीतर झोंबकळ मरू दे म्हटलं तो बुद्ध नव्ह. एकमेकाचं सुखदुःख बघणं, एकमेकाला मदत करणं, माणूस म्हणून मदत करणं, व्यवहार करताना माणूस बघणं, लग्न करताना माणूस बघणं, हा बुद्ध आहे. पण अलीकडे काय चाललंय? वधूवर सूचकच्या जाहिराती स्वजातीतलीच पाहिजे का गा? मी प्राध्यापक सुकुमार कांबळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हातून तालुक्यात आळते गावचा मांग होतो. मला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचायला मिळाला. सुरुवातीला मला हिंदू धर्म समुद्र वाटायचा. ज्या दिवशी गौतम बुद्धाने धम्म वाचला त्यावेळेस हिंदू धर्म मला डबकं वाटलं आणि बुद्ध धर्म मला समुद्रासारखा वाटला. भारावून गेलो आम्ही. 1200-1500 पोरांनी, मांगाच्या पोरांनी माझ्या नेतृत्वाखाली बौद्ध धम्म स्वीकारला. पण स्वीकारला लय हाल झाला आमचं. झालं का नाही तुमचं? पण हाल लय हाल झालं. 84ला मी बौद्ध धर्म स्वीकारला. 91 पण माझं लगीनच होईना. मांग म्हणायचं महार झालंय, महारा म्हणायची मुळीच मांगाचं आहे. ह्याला बुद्ध म्हणायचं का? ह्याला बुद्ध म्हणायचं का? एक शिक्षणाधिकारी मांगाचा, त्याची मुलगी मला ठरलेल्या दिवशी, ठरतेच्या दिवशी म्हटले, तो म्हटला देणं घेणं बोला. मी म्हटलं देणं घेणं काय नाही. मग काय आहे? मी म्हटलं मांग जरी असलं तर बौद्ध झालोय, बौद्ध पद्धतीने लग्न करायला परवानगी दे. दुसऱ्या दिवशी उरकून घेऊया. बौद्ध पद्धतीने लग्न म्हटल्यावर काय तर चावल्यासारखाच उडला. बाहेर गेला. आमच्या लोकांना म्हटलं कांबळे म्हणते बुद्धाचं नाव घेते, मांगाचं तर आहे का? काय बुद्ध आहे हे म्हटलं देऊ नको, बास खाली. रे बाबासाहेबांचा एवढा तिरस्कार असेल तर त्या पदाचा राजीनामा दे म्हटलं. बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुला तिथं पुसायला सुद्धा कोणी ठेवलं नसतं. खरंय माझ्या बांधवांनो, सगळ्यांना सांगतोय. नोकरदार जे आहेत ना त्यांना सांगतोय, लय देख नाही म्हणून नोकऱ्या लागलेल्या नाहीत, आणि लय शिकलेच म्हणून पण नोकरी लागलेली नाही. का लागल्या? बाबासाहेबांनी त्या जातीला रिझर्वेशन दिल्यामुळे तुला आत घेतलंय, हे मान्य करा पहिल्यांदा. आणि म्हणून जयंतीला वगैरे पैसे द्या कर्मचाऱ्यांनो. पण आमचा गडी आंबेडकर जयंतीची पावती आली की तोरण मारून जातोय, गचुट धरून पाडून पैसे काढून घ्यायचे. बाबासाहेबांच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली. आणि नवरा नोकरी असल्यामुळे चांगल्या साड्या तुम्ही घालायलायसा, नटालायसा, थटालायसा. बरोबर आहे का नाही? पण आमची आई म्हणते लय सांगू नको, त्यानं गबच की घराचं बघ. माझ्या आया बहिणींनो, हा धम्म वाढला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागेल. भाग घ्यावा लागेल. मांगाचा नाद सोडला. पूर्वाश्रमाची महाराज बौद्ध झाले म्हटलं तिकडे वळूया. हे आमच्या शहरामध्ये खरडा व्यक्ती बौद्ध भाषण ऐकलं असं वाटलं जुळलं तर चळवळच उभी राहील. डायरेक्ट मागणी घातली. कांबळे म्हटलं या म्हटलं दुसऱ्या दिवशी रितसर मागणी करायला. दुसऱ्या दिवशी बनते मी गेलो, तिचा वडील दांडकच घेऊन दारात बसला होता. आम्हाला फसवतोय पडले, तू महाराजा नाहीस म्हटला, मांगाचा आहेस. आम्ही फोन केला तुझ्या गावात पाहुण्याकडे, ह्यो मांगाचा आहे म्हणून सांगितलं. कसं बदलणार? कसा देश बुद्ध होणार?
कसा होणार? 91 पण माझं लगीन होईना. आई म्हणाची भंग्याची पोरगी कर पण लगीन कर. पोरीच कोणती ना. आणि बुद्ध असल्यामुळे दुसरं पण काय करता येईना. बुद्ध हे चारित्र्य आहे. आज बऱ्याचशाच आमच्या बहिणी पांढरं वस्त्र नेसून आलेत, आम्ही पांढरी कपडे घातलेत. त्याचा अर्थ बुद्धाच्या समोर मडकं ठेवलं जातं, धोरा असतो, पांढरे कपडे असतं का नाही? प्रत्येक मेणबत्ती असते, प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे. तिकडं अर्थ आहे का? हिंदू धर्मात काय अर्थ आहे का? मी एका कार्यक्रमाला गेलो, 5 नारळ आले आमच्या समोर, पाहुणं 5. एक PSI होता, जर लांबलं चालते ना, एक PSI होता. मी माझा नारळ त्या वेळेत दिला, 2 नारळ फोडली गाड्याने. माझ्या जवळ येऊन बसला. म्हटलं साहेब काय नारळ का फोडला? तो विचारला. तो म्हटला एक तिथं 2 दिला म्हणून फोडला. पण काय तर अर्थ असेल ना म्हटलं नारळाला. काय तर डोक्याला नारळाचा जरा अर्थ सांगा. नारळ का फोडला? अहो सर म्हटला बघच काय तर बोल. तुम्ही एक तिथं 2 दिला म्हणून फोडला. काय तरी पण नारळ का फोडला? तो म्हटला 70 पिढी फोडत आला म्हणून फोडला म्हटला. हिंदू धर्मात ते तसं आहे. हिंदू धर्मात प्रश्न विचारायचा नाही, चिकित्सा करायची नाही. गणपती दूध पितोय का? पितोयच म्हणायचं, दूधच म्हणायचं, दारू बिरू म्हणशीला, असं आहे ते गणित. बुद्धानं चिकित्सा करण्याला संधी दिल्या, बुद्धानं प्रश्न विचारायला संधी दिल्या. बरोबर ना? हे ह्याच धम्मात आहे, दुसऱ्या धम्मात नाही. आणि म्हणून हे सगळं वातावरण गौतम बुद्धाचं. म्हणून जगात गौतम बुद्धाचा धम्म वाढतोय. माझ्या या बहिणीनो, लग्न झालं माझं. कुणी दिली मुलगी? मांगानं दिली. शिकलेल्या मांगाने मला नाकारलं. पण त्यावेळेस मी 1 लोकसभा 2 विधानसभा लढलो होतो, नाव झालं होतं. एका खेड्यातला माणूस आला, तिची पोरगी D.Ed होऊन 4 वर्षे बेकार होती. साहेब पोरगीचं नोकरीचं बघा, उठता उठता म्हटला जरा लग्नाचं पण बघा. माझं कान टवकारलं. पण शिकलेले दांडके दाखवले. अयो कशानं मारलं म्हटलं मला. मी त्याला निरोप दिला, पोरगी बघायला येतो. आता तो म्हटला एखादं स्थळ असेल तर पाठवा. त्याला माहित नव्हतं मी मांगाच आहे. तिथं गेल्यानं तर कळालं सुखपार कांबळे मांगाच आहे. मी निरोप त्याला पोरगी घेऊन मी दुसरं स्थळ घेऊन गेलो. पोरगी कुठं आहे? पाठ कुठं आहे? बस इथं. तो म्हटला हो काय चाललंय तुमचं? गाव थांबले, तुम्ही येणार आहे म्हणून माझी पोरगी बघायला. मी म्हटलं जरा बाहेर चल. त्याला बाहेर नेला. म्हटलं तुला काय माहित आहे का माझं काय? मी मांग जरी असलो तर बुद्ध झालोय. माझी हट्ट आहे बौद्ध पद्धतीने लग्न करायचं. अडाणी माणूस, आगटेबाज माणूस काय म्हणावं मला? बुद्ध म्हणजे माणूसच आहे ना. तर वय मग कर केलं की म्हटलं मी देतो म्हटला. मला एक वाक्य बाबासाहेबांचं आठवलं. बाबासाहेब म्हटले मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. शिकलेल्याच्या डोसक्यात जात आहे. अडाणी माणूस प्लेन कुरी कॅसेट आहे. आमची कॅसेट भरल्या जातीची. लग्न झालं, बायको हिंदूच, गणपती आणायची, मी नेऊन टाकायचा. पुन्हा गणपती बारीक, नेऊन टाकायचा. पुन्हा गणपती बारीक, सांगायचं मी हे बरं नाही, पुन्हा टाकायचा. एक दिवस मी झोपलो होतो बेडमध्ये. ती शिक्षिका आहे, मी बेडमधनच बघत होतो तिच्याकडे. चुन्याची डबी बारकी आणि बारक्या डबीवर डोस कापटायची. मी म्हटलं डबीवर का डोस कापटा लागल्या? तिला जाऊ दिली. बघतोय तर चुन्याच्या डबीत गणपती बसलाय. हसू नका, तुमचं सुद्धा कुठं तर गुमान आहे, कुठं तर हयात असेल तर लवकर काढा, पुढच्या पिढीला देऊ नका. मी जतला सभेला गेलतो, नरसिंगे सर एकटा घरी सारखा मला चिमटा द्याला. सर सभा झाल्यावर चालेल. मी म्हटलं यो का खळीला आलाय म्हटलं.
6 खोल्याचा बंगला बांधला तर मी गेलतो, 6 खोल्याचा बंगला. आतमध्ये गेलो तर मध्येच गणपती. अरे म्हटलं हे काय, बायकोचा आग्रह असल्या म्हणून ठेवलाय. म्हटलं सोड की, म्हटलं बायको सोड, म्हटलं बायको. हा जो बंगला तुला मिळालाय त्याचं सगळंच रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. तुझ्या गणपतीनं बंगला दिला नाही म्हटलं, लक्षात घे. माझ्या बांधवांनो, हे बंड करायला पाहिजे, बंड केलं पाहिजे. आम्ही आंबेडकर जयंतीला जातो, 33 कोटी देवाच्या मध्ये बाबासाहेबांचा फोटो आम्ही बघतोय. दोनच गोष्टी आहेत, एक तर 33 कोटी देव स्वीकारा, महार राहावा, मांग राहावा, नसेल तर बुद्धाची मूर्ती ठेवून बौद्ध व्हा, त्याशिवाय आपणाला पर्याय नाही. दोन्ही तलवार एका म्यानत बसत नाहीत. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, आज मातंग समाजानं धर्मांतर केलं, त्यांना स्वीकारा, आपलं म्हणा, माणूस म्हणून आपलं म्हणा. एखादा मागासवर्गीय विकास निधी आला तर डांबर मांगुड्यात पडू दे पहिल्यांदा, नाहीतर महारुड्यातनं आलं की आमच्या जवळ आलं की डांबर संपतं, खाडखाड खाडखाड रस्ता चालू होते. आणि मग म्हणायचं पुढच्या बजेटमध्ये बघू तुमचं. एखादी नोकरी आली तर मातंग समाज बौद्ध झालाय त्याचा विचार करा करा. हे आपलेपणाचा धम्म आहे, माणुसकीचा धम्म आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि म्हणून माझ्या आई बहिणींनो, हे देवा धर्माचं, हिंदू धर्माचं भेंडूळ एकदा डोक्यातून काढा म्हणतोय मी. डोक्यातून काढा. घरातून काढणं वेगळं, डोक्यातून काढणं वेगळं. मी यल्लमाची आज जटा काढत होतो, 101 जटा काढल्या, पण जटा जी बाईची काढली ती बाई पुन्हा यल्लमाच्या जत्रेत दिसायची. मी म्हटलं काय धंदा काढला वे, काय केस कापायचा. बाबासाहेबांनी अंधश्रद्धेचं काम केलं नाही, जटा निर्मूलनाचं काम केलं नाही. मूळ बघितलं, मूळ, आणि मूळ हिंदू धर्माचं उकळून टाकलं, आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा वृक्ष लावला. म्हणून आज जगात आपण सन्मानानं बौद्ध म्हणून जगतोय. तो सन्मान तुम्हाला मिळायचा असेल, माणूस म्हणून जगायचा असेल, तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ बाबासाहेबांनी सांगितलाय. मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही, शपथ घेतल्या मातंग समाजाने. तुम्ही कुठला राम आणि कृष्ण? कृष्णाचं एक वाक्य सांगतो, जन्मासमयी श्रीकृष्णाच्या मंगलगाणी गीत नसे, मृत्यू समय श्रीकृष्णाच्या रडण्यासाठी कोण नसे. असला गडीत माथ्या मारलाय आमचा. झोपडी सुद्धा एखादं पोरग जन्माला आलं की थाळी वाजवतात का नाही? थाळी वाजवायला सुद्धा त्या गाड्याच्या कोण नव्हतं, आणि मेल्यानंतर बोंबलाला सुद्धा तिथं कोण नव्हतं. म्हणून शब्द आलाय डिक्शनरीमध्ये मराठीत, कृष्ण कृत्य, वाईट कृत्य करणाराचं असं होतंय. मगाशी संयोजकांनी म्हटलं की अनेक लोकांनी 10-10 हजार रुपये दिले, 5-5 हजार रुपये दिले. द्या, देणाऱ्याची शरीर रचना चांगली राहते, निरोगी राहतो. अनेक प्रकारची 21 प्रकारची दान आहेत. रक्तदान आहे, अर्थदान आहे, अन्नदान, अशा 21 प्रकारची दान आहेत. जो देतो त्याचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहतं, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. आणि जे नुसतं खातं, संकुचित आहे, कुणालाच देत नाही, ते रोगाचं घरट असतं. हे सायन्स आहे, हे काय अंधश्रद्धा नव्हे. शरीरामध्ये मस्त ग्रंथी, कंठस्कंदी, स्वादुपिंड अशा अनेक ग्रंथी आहेत. त्या ग्रंथीतून पाजरणारे स्त्राव प्रमाणमध्ये पाजरतात, म्हणून शरीराचं स्वास्थ्य चांगलं राहतं. जो स्वार्थी असतो, स्वकेंद्रित असतो, कुणालाच काय देत नाही, त्याच्या शरीरातील पेशीतून स्त्राव व्यवस्थित पाजरत नाही, तो अनेक रोगांना बळी पडतो. आणि म्हणून दानाला माणसाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. एकमेकाला देत चला, वेळ देत चला, पैसा देत चला, श्रम देत चला. सगळ्यांनाच पैसा द्यायला जमत नाही. आज ही जी पोरं जेवण वाढायला वगैरे, हे सुद्धा दान आहे. हे जेवायला वाढायला जी पोरं आता, ते सुद्धा सामाजिक काम आहे. ह्या सामाजिक कामामध्ये एकमेकाच्या प्रत्येक जातीला आपलंसं करून त्याला माणूस बनवण्याचा जर मार्ग कुठला असेल तर तो फक्त फक्त गौतम बुद्धाचा धम्म आहे. त्या धम्मामध्ये आमच्या मातंग समाजाच्या लोकांनी प्रवेश केला, मोठ्या मनानं प्रवेश केला. आजच लातूरमध्ये बैठक झाली. लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस मातंग समाज बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करतोय. हा निर्णय आमचा झालेला आहे. रामोशी येतोय बौद्ध धर्मामध्ये. सगळ्या बहुजन समाजाच्या सगळ्या पक्ष संघटना जय भीम म्हणू लागलेल्या आहेत, हे मान्य करावं लागेल.
जय भीम म्हणणारा बुद्धापर्यंत याला वेळ लागत नाही, फक्त त्याला समजून सांगणं. बुद्धाचा धम्म मैत्रीतून सांगायला लागतोय, आपलं म्हणून सांगावं लागतोय, विश्वास संपादन करून सांगावं लागतं, तेव्हा ते ऐकते. नंतर बिडी ओढत आलं की शिव्या दिले की ती पुन्हा जवळच येत नाही. दारुडा आला की त्याला दारुडा म्हणून शिव्या दिले की ती जवळ येत नाही. तुमचं काय ऐकत नाही. विश्वास संपादन करा. एकदा मैत्री केली की ती तुम्हाला सांगल ते ऐकते. तिथून बुद्धांनी गौतम बुद्धाचा धम्म विकसित केलाय. बुद्धांनी पहिल्यांदा मैत्री केली, बुद्धांनी समाजाचा विश्वास संपादन केला, आणि संपादन झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर बुद्धांना आपलं तत्वज्ञान सांगायचा प्रयत्न केला, आणि मग राजेच्या राजे बौद्ध झाले. शेवटचा एक मुद्दा सांगतो नरसिंगी सरांना. बुद्धांनी समाजाला धम्म सांगितलं नाही, राजाला सांगितलं. आणि आमच्या महाराष्ट्रात देशात राजा आहेत कुठलं, मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे, मलाच बुद्ध सांगायचा, मला सांगितलं की माझ्याकडे सगळेच बुद्ध होते. वरनं पाणी खाली येतं, खालनं वर पाणी जात नाही. हे जे आमच्या सगळ्या पक्ष संघटनांचे नेते आहेत त्यांची एक अशी परिषद घेऊया आणि त्यांना धम्म म्हणजे काय हे सांगूया. जर त्यांना पटलं, लक्ष्मणांना पटला, त्यानं धर्मांतर केलं, त्याचा समाज आता येतोय ना बौद्ध धर्माकडे, आम्हाला धम्म पटला, माझा समाज येतोय ना धम्माकडे, ह्या सगळ्या पद्धतीनं धम्म वाढवूया. जाता जाता मी हात जोडून विनंती करतो. नरेंद्र मोदी म्हणतोय हिंदूंची संख्या जास्त म्हणून हिंदुस्थान, आणि त्याच्यात भरती आमची आहे, भरती आमची आहे. कागदाव कुठं बुद्ध आहे आम्ही, हिंदू मान, हिंदू मांग, हिंदू चोर, हिंदू असलंच आहे. त्यामुळे हिंदूंची संख्या कागदाव जास्त आहे, आणि कागदाव हिंदूंची संख्या म्हणून तो म्हणतो हिंदुस्थान झाला पाहिजे. इथं बसलेल्यांना हात जोडून विनंती करतो, प्रत्येकाचं जातीचं सर्टिफिकेट बौद्धच करून घ्या, अजाबात महारमांग ठेवू नका. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, मी कागदाव बौद्ध आहे, माझ्या पोरांचे सर्टिफिकेट बौद्ध आहेत. पोरं दोन्ही, माझी एक मुलगी डॉक्टर आहे, मुलगा पिक्चरच्या क्षेत्रात आहे, खुश आहेत. पप्पा मांग म्हणून आम्हाला कोण हिणवत नाही, बौद्ध म्हटलं आम्हाला अभिमान वाटतो. आज माझ्या पोराचं नाव आम्ही आडनाव बदललंय, संघमित्र केलंय. काय केलंय? संघमित्र केलंय. कांबळे म्हटल्यावर गडी चिराज मारते पुढचं. कांबळेचा अनुभव आम्ही घेतलाय टेक्सास आहे. मी जैनाच्या संस्थेत नोकरीला, कांबळे म्हटले की गडी चेहरेच मारते. आणि मग मी ठरवलं कागदाव बौद्ध, आडनाव संघमित्र. माझा पोरगा संघमित्र म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली याच्यामध्ये ओपन मधून 1 नंबरला आलाय. तो जात कळतच नाही, सुरुवातीला जात कळलं आपली, मांगाचं महाराचं बुद्ध म्हणतील, पण कागदाव जर आपण बौद्ध झालो तर तिसऱ्या पिढीमध्ये जात सुद्धा कळणार नाही. ही सगळी आपली माणूस म्हणून एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतील. मी हा जोडून विनंती करू. काय लोक म्हणतात रिझर्वेशन जातंय, जाऊ दे की. बाबासाहेब काय म्हटलं ते रिझर्वेशन माझ्या खिशात आहे म्हटलं होतं का नाही. बाबासाहेबांचं स्वप्न होतं या ब्राह्मणी व्यवस्थेनं ह्या देशाच्या 85% लोकांना पिळले, दळले, त्रास दिलाय. साड्यानं सारखी करायची, बैत्यावर जगायचं, मायानं मालकी करायची, बैत्यावर महारानं मालकी करायची, बैत्यावर जगायचं, मागानं मालकी करायची, बैत्यावर जगायचं, पैसे साठवायचं नाही, घर बांधायचे नाहीत. छळ केलाय. जदा कदाचित ही छळ झालेली सगळी दलित जनता 85% मार्ग शोधू लागली तर बौद्ध धम्म त्यांना आठवेल. आणि या देशातले 85% लोक जर बौद्ध झाली तर बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय का नाही. 85% लोक बौद्ध झाली आणि मताचा अधिकार आम्हाला असेल तर सत्ता कोणाची येईल? बौद्धाची येईल का नाही. मराठा बौद्ध राष्ट्रपती होईल, महार बौद्ध पंतप्रधान तर होईल, मांग बौद्ध संरक्षण मंत्री तर होईल, आणि चांभार बौद्ध वन मंत्री तर होईल का नाही. आता आपलं कोणच नाही. काय संरक्षण मंत्रीपद सुद्धा केंद्रात मराठ्याला दिलेले नाही. का दिलंय? त्यांनाच. राफेलचं विमान उडताना काय म्हटलं, तो काय केलं त्यानं? लिंबूच ठेवला चाकाखाली, उडव म्हटलं विमान. 500 महाराणी मांगानी 28,000 सैनिक कापले. याचा इतिहास आहे. त्या पेशव्याचा कॅप्टन गोखले होता. कॅप्टन कोण होता? गोखले होता, बापू गोखले. आणि तो काय करत होता? भीमा नदीत पाणी देवाला फेकत होता, युद्ध जिंकून दे, युद्ध जिंकून दे. आणि इकडे
सिद्धनाथ महार सायन्सचा आधार घेऊन सराव करत होता का नाही? पाणी टाकून कुणा युद्ध जिंकता येते का? लिंबू ठेवून युद्ध जिंकता येते? त्यांच्या डोक्यात जे आहे तो हिंदू व्यवस्था जायला तयार, ते आपल्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून असं आक्रमक बोलणाऱ्यावर केसेस दाखल करा, त्याला गोळ्या घाला. मला एकटा म्हटलं असलं बोलू नका, गोळ्या घालतील. घालू दे की म्हटलं. घालणारा मरणार आहे का नाही? गोळ्या घालणारा मरणार आहे का नाही? का जगायला किड पडून मरल, म्हातार होऊन मरल, नाहीतर आमची कोणतर मारतील. मरण शेवट आहेच की. म्हणून बुद्धाला मरणाची कधी भीती वाटली नाही. कधी बुद्ध मरणाला भीत नाही. शेवटचा टप्पा कुठं आहे? मरणाचाच आहे ना. आणि मग मरचा टप्पा शेवटचा असेल तर अन्याय सहन का करा? बुद्ध धर्म असा आहे एकच. हिंसा अहिंसेचा फरक आहे बुद्धाच्या धम्मामध्ये इतरांमध्ये. काय धर्माची माणसं म्हणतात ढिकून सुद्धा निहून टाकतात, हिंसा होते. बुद्ध म्हटले असं नाही. माणूस जगायचा असेल तर जीव जीवावर जगतोय. जीव जगायचा असेल तर जीव मारला पाहिजे. जीव मारला नाही तर जीवच जगत नाही. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे का नाही? बरोबर नाही बनते? जीव मारला नाही तर जीवच जगत नाही, हे तत्वज्ञान आहे. धम्मा बौद्ध भिक्खूंनी मटण खायचं नाही. कुणी सांगितलंय? सॉरी, कुणी सांगितलंय? बुद्ध म्हणतात बदलते बदलत राहा. चीन मध्ये बौद्ध भिक्खू काय खाणार? काय खाणार? खावं लागतं जे आहे, फक्त व्यसन करू नका. बुद्ध म्हणतात जे खायला बौद्ध भिक्खू एका घरात गेले, जे टाकल ते खाल्लं पाहिजे. असंच तत्वज्ञान आहे. मला हेच पाहिजे, बिगर साखरेचं पाहिजे, तळलेलंच जे असेल ते खाणं. म्हणजे माणसाला जे शरीराला पोषक आहे ते खा, बुद्धाने सांगितले. पण काय ठिकाणी हेच खाऊ नको, तीच खाऊ नको, ह्या खाऊ नको, तसलं बुद्ध म्हटलेलं नाहीत. ज्या वातावरणात तुम्ही राहता तिथं जे आवश्यक आहे ते खान जगा आणि लोकांना ज्ञान सांगा. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे का नाही? म्हणून बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे माझ्या बांधवांनो. म्हणून बौद्ध धर्म जगामध्ये वाढतोय मित्र. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, बौद्ध धर्म म्हणजे माणूस होणं आहे. आज मातंग समाजाची माणसं माणूस झालेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा माणूस म्हणून त्यांना स्वीकारा. पुन्हा तिची जात काढू नका, जात शोधू नका. मुली देताना घेताना मागायचं आहे, महाराज आहे असलं म्हणू नका. माणूस आहे का नाही एवढंच बघा, ती सुखी राहत्या का नाही. बामणं बघा ना, पोरी देताना पोरगी सुखी आहे की नाही, जा मग कुठं जायचं तिकडे. सुख बघतात पोरांचं, आम्ही जात बघतोय. त्यात आणि पोट जात बघतोय, त्यात आणि पोट जात. मांगामध्ये 12.5 जाती आहेत, त्यात आणि पोट जात. बाबासाहेबांना सुद्धा पोट जातीचा त्रास झालाय का नाही? लय त्रास झालाय. हे जाती पोट जाती बामणाने तयार केलेत, बामणाने तयार केलेत. ह्या जाती पोट जाती फुटी राहील, फुटीवर त्यांचं राजकारभार चालू आहे. आम्ही माणूस आहोत त्याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. हे 33 कोटी देव, ह्या 33 कोटी देवांनी भारतातच तळ ठोकलाय. सगळं देव मध्ये पृथ्वी तयार केली. अरे पाकिस्तान कुठं आहे? पृथ्वीवर आहे का नाही? अमेरिका कुठं आहे? पृथ्वीवर आहे का नाही? जब सगळं देव म्हणतात पृथ्वी तयार का, टिकूची पलीकडे जा की. भारतातच तळ ठोकलाय त्यांनी. फक्त देवावर चर्चा करताना एक प्रश्न विचारा, देव आहे का नाही? पृथ्वी तयार केली का नाही? मग अमेरिकेत हो देव दाखव, जपानमध्ये हो दाखव. कुठंच जगात नाही, नुसतं भारतातच आहे. भारतातच तळ ठोकलाय त्यांनी. आणि बामणं सांगतात काय बघा ना, मी एका मुंबईमध्ये गेलतो, खडं विकणारा एक माणूस होता. खडं, अंगठीतलं खडं, 200 माणसं पडद्यावर चाललंय. चंद्र इकडे गेला, सूर्य इकडं ह्या गतीत फिरायलाय. ह्याला कसं कळालंय म्हटलं. अजून संशोधन फक्त मंगळाचं संशोधन झालंय, चंद्राचं बरोबर नाही. अजून लय गरज ह्याला फिरत्याला दिसते ती. आणि खडा मग ह्यो घातला बरोबराठ म्हणून सांगितलं. हे सगळं आम्हाला गुलाम बनवणार आहे. आणि म्हणून या गुलामीतून मुक्त होण्याचा मार्ग आज नरसिंगे सरांनी मांगांना दिला. आणि मांगाने ते ऐकला, ती माणसं झाली. त्याबद्दल मातंग समाजाच्या सर्वच धर्मांतरित बौद्धांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुनश्च तुम्हाला सगळ्यांनाच, नुसतं मांगांनाच नव्हं,
महाराज सुद्धा अजून बुद्ध झालेले नाहीत. आणि महार म्हणजे बुद्ध ही संकल्पना खोटी आहे. बंदिस्त समूह आहे. गौतम बुद्धाचा धम्म बंदिस्त समूह आहे. तो खुला समूह आहे. कुणी यायचं, कोणीही धर्म स्वीकारू शकतात. बौद्ध धम्म. आता झालंय काय, महाराज जन्माला आला की मी बुद्ध, महाराज जन्माला आला की बुद्ध. हे खोटं आहे. मी धम्म परिषदेला गेलतो, एकटा महार उठला, म्हटला आम्हाला कोणी धम्म सांगायला, आम्ही जन्मानच बुद्ध आहे. आता काय बोंबलायचं. जगात जन्मानं कोणाला धम्म मिळत नाही, त्याचा एक विधी असतो. 2 मिनिटात सर बोलतो. हिंदू धर्म हा धर्म नाही. मगाशी लक्ष्मण म्हटले हिंदू धर्म हा धर्म नाही. जगानं धर्म म्हणून मान्यता दिलेली नाही. धर्म म्हटले की मुक्ता साहेब काय म्हटली, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. बरोबर नाही का म्हटली तशी. धर्म म्हटले की 3 प्रक्रिया असतात. धर्म म्हणजे धर्माचा संस्थापक सांगायला लागतो. तो एक पुस्तक लिहितो, त्याला धर्मग्रंथ म्हणतात. आणि माझ्या धर्मात माणसानं कसं यायचं त्याचा एक विधी लिहून ठेवतो, त्याला धर्म म्हणतात. या मुस्लिम धर्म, मोहम्मद पैगंबर संस्थापक, त्यानं लिहिलेलं पुस्तक कुराण धर्मग्रंथ आहे. आणि सुलता झाल्याशिवाय आत घेत नाहीत, तो मुस्लिम नाही. सुलता झाला तर मुस्लिम आहे. या ख्रिश्चन धर्म, येशू ख्रिस्त संस्थापक, त्यानं लिहिलेलं पुस्तक बायबल. आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. आणि घ्या हिंदू, हिंदूचा संस्थापक सांगा बघू, हाय का. मी बीडमध्ये प्रश्न विचारला तर आमच्यातच उठलं, म्हटलं हाय की. अरे म्हटलं सांग की शंकराचार्य. मी म्हटलं 4 आहे त्याच्यातला कुठला, मग मला माहित नाही म्हटलं. धर्माला संस्थापक नाही. त्याने एक पुस्तक लिहिलेलं, त्याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता मिळाल्या का. सुप्रीम कोर्टात गीतेला सादर केलं तर नाकारलं सुप्रीम कोर्टानं, हा धर्मग्रंथ होऊ शकत नाही. आणि साडी माडी तेली त्यामुळे गोष्टी नाही. विधानकर सुतारला वर कुंभार मांग महार ढोळ चांबारगी सडी गोसावी कैकडी पाच पारदी मराठा कोण बेमराठा. यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का, झालाय का. बामणांची मुंज होते ना, आमचं काय होते. मांगानं मांगुड्यात जन्मालायचं, मांगुड्यात मारायचं. महारानं मारुड्यात जन्मालायचं, मारुड्यात जन्माला. मराठ्यानं मराठ्याच्या गल्लीत जन्माला, मराठ्याच्या गल्लीतच मारायचं. वर पण जायला संधी नाही, उतरायला पण संधी नाही. मग बाबासाहेब म्हटले ही शिडी नसलेली इमारत आहे. त्या कप्प्यातून, मांगाच्या कप्प्यातून मांग आज बाहेर पडली, माणूस होऊन सगळीकडे फिरू लागली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं वाचन पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.